हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि काल जसं मी तुम्हाला बोलली होती की मी आज माझ्या गुरूंच्या मंदिरात जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. सो मी आता जाते, तुम्हाला मी दाखवते की कसं मंदिर आहे, काय आहे ते. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया गाईज. आता आम्ही पोचले ऑलमोस्ट विरारमध्ये येते मंदिर. तर मी तुम्हाला तिथे पोचल्यावर दाखवते की कसं मंदिर आहे आणि काय आहे. व्हिडिओ काढायला देतील की नाही माहिती नाही, कारण इथे परवानगी नाही आहे व्हिडिओ आणि काढायची. तरी पण मी ट्राय करीन. गाईज, हे समोर जे दिसतंय ते मंदिर आहे आणि ही माझी भाची आहे. नानू हाय कर, हाय कर. ही भाची आहे, ही मम्मी आहे आणि हे समोर मंदिर आहे. तुम्हाला आतमधून दाखवते कसं आहे ते. सो गाईज, हे आहे मंदिर. हे मंदिर आणि हे बघा, हे एंट्रन्स आहे, इथून एंट्री आहे. इथे चपलानी काढाव्या लागतात इथे. हे असं आणि मग इथे पायाने हात धुवायला लागतात. काहीच हात पाय धुवायला लागतात इथे असं एंट्रीच्या आधी. हे आहे मंदिर, हे आहे, हे बघा. आई दिसतच असतील आतमध्ये. हे बघा, हे आहे मंदिर. इथे पण सगळे असे भजनाला वगैरे बसतात. इथे आसन टाकलेलं असतं, सगळे बसतात. वर बघताय ह्या ज्या शिड्या आहेत तिथून वरती जायला आहे. तर ह्या सेवेकरी आहेत सगळ्या. मम्मी पण चालली आहे सेवा करायला. इथे पण आईंचं आहे, इथे पण आईंचं हे आहे, आई आहे तिथे. आणि हे आहेत आई. याची पुढची साईड आहे, झाड आहे मस्त आणि पाणी घालते. हे मंदिर आहे. इथून वरती जातात. वरती रूम आणि आहेत सेवेकऱ्यांना राहायला. आणि कारण भजनाला खूप गर्दी असते, लोक लांबून येतात आणि मग वरती थांबतात. सगळी सोय आहे वरती. तुम्ही बघितलंच असेल मंदिर कसं आहे. आणि मी काल तुम्हाला बोलली होती तसं तुम्हाला मंदिर दाखवलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही बघितलंच असेल की ते मंदिर कसं आहे. आणि तिथे जे जिने होते ते त्याच्याने वरती पण अजून रूम आहेत. तिथे अजून म्हणजे आईंचं आसन वगैरे सगळं आहे. आणि मोठी मोठी भांडी आहेत जे की जेव्हा उपासनानी असते, म्हणजे सप्ताह चालू असतो, भजनं असतात, तर लोक बाहेरून येऊन राहतात त्या मंदिरामध्ये. तर त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी तिथे भांडी, बाथरूम वगैरे असं सगळं तिथे अवेलेबल आहे. वरती ते बांधलं आहे ते सगळं. आणि खाली जे मी तुम्हाला दाखवलं साईडला जिथे आसन वगैरे घालून भजनाला बसतात, सो तिथे पण खूप गर्दी असते, भजनाला वगैरे बसतात. आणि मला आतमधून दाखवता नाही आलं कारण की तिथे परवानगी नाही आहे दाखवायला, त्यामुळे आज दाखवता नाही आलं. तर मी दाखवायचं हे ट्राय केलं होतं, तर जेवढं दिसलं तेवढं मी दाखवलं. बाकी नाही दाखवू शकले कारण की लोक ओरडतात तिथे, त्यामुळे आज जेवढं जमलं तेवढं तुम्हाला मी दाखवलं. तर तुम्ही आता पाठीमागे माझा आवाज बघितलाच असेल. तर आमच्या घरी आरती चालू होती, आम्ही रोज आरती करतो, तर त्याचा तो आवाज होता. आणि आज खूप मजा आली. मंदिरात गेलो आणि तिथे गेल्यावरती खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. आणि रोज जायला भेटत नाही मला, पण मम्मी जाते आणि तिथे सेवा आणि करते, तुम्हाला मी दाखवलंच. तर तिच्यासारख्याच खूप बायका आहेत तिथे राहतात, सेवा करतात आणि खूप प्रसन्न वाटतं तिथे. तर हे होतं आमच्या आईंचं मंदिर, तुम्ही बघितलंच असेल. मला आवडलं असेल तर मला नक्की सांगा.
गाईस, काल जसं मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला मंदिर दाखवीन, तर आज मी तुम्हाला दाखवलं. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मंदिर कसं वाटलं. आणि जाऊन खूप थकायला झाले. तर आपण उद्या भेटूया. तुम्हाला जर माझी ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. बाकी उद्या भेटूया. आजच्यासाठी बाय.